शोधून शिनला जीवातारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरिहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावल का रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो गावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भावनाही तिथे सांग धावल का इकडं आहे नाही पण बरोबर बोलतोय मागल्या टायमाला पण असं झालं आमच्या गावाकडं संगमेश्वराकडं आमदार आलेला होता कधी नव्हता यांच्या मगर सच बोला ना आता नाही तुमचा मगरी सारख्या पिळून टाकलोय आज तुमचा काय करताय मी तुमचा वाटला काय हम यूपी से आए और यूपी का कंस आपल्या परिघात कसा काही नो त्रिज्याची त्रिज्या बोल तू मैं विजय देना शिवाजी मंदिर सुपरस्टार पण नको आमच्या कोकणात वळवा शिवर आहे पण आमदारांनो झालं गेलं सगळं भावाची राडे करून भाव मिळतो म्हणून आपल्या जमिनी परप्रांतांना ऐकू नका हे जे टपू बसतील राहतो माऊलीच्या जिव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवी बीज जो त्यानं भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी तळवडे गावात वास्तव्य आणि या गावची महत्ती म्हणजे ही आमची डाळकर देवता। आज तळवडे गावात ज्याप्रमाणे उत्सव होतात चांगले होतात त्याचप्रमाणे या डाळकर देवाची ख्याती आणि कीर्ती हाकेला पावणारा नवसाला धावणारा असा आपला हा देव आहे। प्रत्येक भक्त इथे येतात नवस बोलतात त्या नवसाला देव नक्कीच पावतो। आत्मविश्वास सुद्धा आमचा आहे कारण
इथे कुठचीही अभिलाषा न बाळगता, स्वार्थ न बाळगता असं आम्ही हे कार्य सर्व भाऊ आमचे सर्व आम्ही करतो. त्याचप्रमाणे या वार्षिक जत्रोत्सव म्हणजे जागर हा एकाच दिवशी होतो. त्याचप्रमाणे त्याच्या अगोदर एक ब्राह्मण भोजन मोठं होतं. त्या ब्राह्मण भोजनात सर्व सहकारी मित्रमंडळी सर्वजण येतात. ते भोजन डाळ भात भाजी हाच पदार्थ सुंदर असा चवीला असतो. त्यामुळे सारे भक्तगण या ठिकाणी येतात. आनंदाने तो एक उत्सव फक्त जागर नाही, जागर तो आहे तो आजचाच दिवस एकच. एरवी दिवशी पूजा वगैरे सत्यनारायणाची घडवली जाते. त्याप्रमाणे तो 10 वाजेपर्यंत रात्र ते आटपून बाहेर गेलं पाहिजे या देवस्थानातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आज आजोबाच्या कारकिर्दीत आज बरीच वर्षे झाले त्याने हे चालवलेलं होतं. त्यानंतर आजोबा आमचे स्वर्गवासी झाले. त्यानंतर आमचे भाऊ म्हणजेच बंड्या परब या देवस्थानाचे म्हणजे अधिकार किंवा आज जे काय म्हणाल सर्व त्यांचे मित्र परिवार सर्वजण हे घडून एका जुटीने एका मताने एका चित्ताने हे कार्य करतात. त्याप्रमाणे सारे लोक इथे येतात, आनंद उत्सव लुटतात. हा जागर चांगल्या प्रमाणे प्रसिद्धही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा देव नवसाचा आहे. प्रत्येक भक्तगण आपली प्रत्येक इच्छा घेऊन येतो. कुणाचं लग्न झालेलं नसेल, कुणाचं मूल पास होत नसेल, कुणाचं ज्याप्रमाणे घरचं काहीतरी बिघडलेलं असेल, आजारी असेल, संतती नसेल, ते गाराणं घालतात. कोंब्याचं नारळ आणि कुंभा. हा कुंभासुद्धा ज्यावेळी आम्ही मानवतो त्यावेळी नुसता हा कुंभा एक त्याचं पंख काढून सोडला जातो. तो आम्हाला खाण्यासाठी नाही, तो तिकडेच बाहेरच तो रानावनातच भटकत असतो. त्याचप्रमाणे इथे घड अंगवले जातात. हा घड सुद्धा जिथं बांधला आहे तिथंच तो घड असतो आणि तो घड काही दिवसांनी नाहीसा होतो. त्याचप्रमाणे आणखी सुद्धा एक वैशिष्ट्य म्हणजे एक नैवेद्य आहे. केवळ गावठी कोंब्याचा नैवेद्य चांगल्या सुवासिनीने स्वच्छ आंघोळ करून पूर्णपणे हा नैवेद्य बनवायचा. त्याने कुठंही बाहेर जायचं नाही आणि तो नैवेद्य आणायचा. बाहेरच्या अंगणाच्या ठिकाणी तो नैवेद्याचा उपार दाखवायचा. नैवेद्याला पाणी आम्ही सोडायचं, त्याचं गाराणं घालायचं. अशा पद्धतीने प्रत्येक वेळी बरेचसे असे भक्तगण येतात, नवस बोलतात, नवस फेड करतात. त्यांच्या इच्छा परिपूर्ण केवळ दाळकर देव आमचा करतो. नमस्कार. सारा जगाचा तो सावरी राहतो जो मनी या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग मा बालका. विश्वाचा राजा मला व्हायचाय, सत्ताया त्यांना भैरवाची दत्ता मिटायची. म्हणूनच या अवधीच्या स्मशान महायज्ञ आहे आणि त्या यज्ञासाठी पंचम दिवसाच्या ऋतुस्नानाची एक एकदा का यज्ञ परिपूर्ण झाला तर या विश्वाचा राजा मी सत्ताया चंड भैरवाची प्रस्थापित आहे.